जी नेमणूक करत आहे ती अंतिम नेमणूक ही केदार ठाकरे साहेब यांची करण्यात आलेली आहे। त्याच्यासाठी सगळ्यांनी संमती देण्यात यावी। सगळ्यांनी वर हात वरती करावे। सर प्लीज मोजा कोण आहे सर मोजू शकाल तुम्ही? संदीप मोज जरा मेंबर म्हणून तू तुम्ही काकी व्हिडिओ कॅमेरामध्ये होत आहे म्हणून मी म्हणते सगळ्यांनी हात वर करीने तांबे तांबे हात वरती कर। संमती नाही त्यांनी पण हात वरती करून संमती नाही आहे। नाही झालं तर आजच्या याच्यामध्ये सगळ्यांची संमती आहे असं मी जाहीर करत आहे। 100% पीएमसीचं जे काम स्वरूप आहे त्याबद्दल साहेबांनी सांगितलं आहे आपल्याला। तर आता आपल्याकडे वकील मॅडम आलेले आहेत पाथरे मॅडम, तर ते थोडंसं तुम्हाला मार्गदर्शन करतील। नमस्कार, मी लीगल ॲडवायझर स्वाती मागतात सरांनी ते नाव करून दिलेली आहे। लास्ट टाइम आपण मीटिंगला आय थिंक भेटलो होतो सर, मध्ये ते येतच असतो मी। आणि आज सॉरी आम्हाला उशीर झाला, दुसऱ्या सोसायटीमध्ये थोडा 79 मध्ये डेव्हलपमेंटच होतं, त्यांचं बिल्डर फायनलायझेशन होतं तर तिथे उशीर झाला सर। आता कसं आपण पीएमसी म्हणजे आपण एक स्टेप पुढे आलेलो आहोत। पीएमसीची अपॉइंटमेंट तुमची झालेली आहे म्हणजे बेस्ट किंवा आपण चांगलं पीएमसी अपॉइंट झालेली आहे म्हणजे आपण दृष्टिकोनाने आपण विचार करतोय की एक 2 वर्षामध्ये सर 1 वर्ष आणि रिडेव्हलपमेंटची आपली बिल्डिंगला टायमिंग लागेल त्याप्रमाणे पुनर्विकासासाठी आपण जाणार आहोत। पण त्याच्यानंतर आता पीएमसी आल्यानंतर आपली जी प्रोसिजर असेल ती सरांनी मला वाटतं एक्सप्लेन केलेली आहे। तरी पण आता ह्याच्यानंतर आपल्याला सरांनी जे फिजिबिलिटी रिपोर्ट दिलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला डेव्हलपरला बोलवायला लागेल आपल्याकडे, त्यासाठी पेपर नोटीस द्यायची आपल्याला। पेपर नोटीसमध्ये नंतर मग आपण टेंडर टाकणार आहोत त्याच्याप्रमाणे, मग बिल्डरशी आपली वाटाघाटी होईल, त्याच्याप्रमाणे आपल्याला जसं बिल्डिंग मिळणार आहे आपण तर पॉझिटिव्हच राहणार आहोत सगळ्या गोष्टीमध्ये। त्याच्यानंतर आपण ती पुढची प्रोसिजर एक टप्प्याने आपल्याला पूर्ण करायचे। पण माझी सगळ्यांना विनंती होती, एक लीगल ॲडवायझर किंवा मी शुभचिंतक काय समजून सोसायटीसाठी, की सगळ्यांनी बहुमताने जेवढे आपले मेंबर्स आहेत त्यांनी प्लीज पुढच्या मीटिंगला हजर राहावं, जेणेकरून आपल्याला चांगले सल्ले घेऊन तुमच्याकडून आणि पुढे आपण त्याच्यावर चर्चा करून पुढे चांगले रिझल्ट्स घेता येतील। आणि सर आता हे पीएमसीचे जे सेकंड अजेंडा होता आपल्यासाठी, सर मग आता पुढे आपल्याला पीएमसीच्या हातात आपण देत आहोत सर। माईक बंद कर। धन्यवाद, तुमची अपॉइंटमेंट तुम्ही तुमच्या प्रोजेक्टवरती केली आहे आणि योग्य तो न्याय या प्रोजेक्टला देता येईल असंच आम्ही काम करू। जेवढं लवकरात लवकर हे प्रोजेक्ट आपण कन्स्ट्रक्शन फेजमध्ये आणू शकतो याची एकाएक आम्ही प्रयत्नशील राहू। अर्थातच आम्ही ज्या प्रकारे ज्या जोमाने काम करणार त्याच प्रकारे तुमच्याकडूनही आम्हाला ते रेसिप्रोकेट व्हावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि या प्रोजेक्टवरती काम करायला आम्ही ताबडतोब सुरू करतो।